पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे यांनी आज पंचायत समिती खेड येथे भेट दिली। त्यावेळी त्यांनी खेड तालुक्यातील आदिवासी भागात चांगल्या दर्जाची विकास कामे होत नसल्याची तसंच भीमाशंकर देवस्थान ट्रस्टवर आदिवासी समाजाचा व्यक्ती विश्वस्त हवा अशी मागणी केली आहे। तालुक्यात जलजीवन प्राधिकरण अंतर्गत ठेकेदार आणि अधिकारी यांनी बंगले बांधले, नुसत्या विकास कामाच्या वल्गना झाल्या, विकास मात्र झाला नसल्याचा आरोपही त्यांनी केला। भीमाशंकरच्या संदर्भामध्ये खरं तर भीमाशंकरची जे देवस्थानाची मालकी होती ही पहिल्यापासून खरं तर आमचे आदिवासी बांधव त्या भीमाशंकरचे पुजारी असायचे आणि पुजारी असल्यामुळे भीमाशंकरवरती जो ताबा होता तो आदिवासी बांधवांचा होता आणि भीमाशंकरचं मंदिर आणि ते देवस्थानाचे खरे वारसदार आमचे आदिवासी बांधव आहेत आणि म्हणून त्या ठिकाणी अनेक प्रकारचा त्या ठिकाणी अन्याय होतोय आणि माझी तर अशी मागणी आहे की भीमाशंकरच्या ट्रस्टीवरती आमचा एक आदिवासी माणूस असला पाहिजे, म्हणजे तिथल्या असणाऱ्या सर्व गोष्टी आम्हाला कळतील। आणि म्हणून खेड तालुक्यामध्ये आज पहिल्यांदा येत असताना मला खरं तर या ठिकाणी तुम्हाला धन्यवाद द्यायचे की निश्चितपणे या तालुक्याचे आमदार आमचे मित्र बाबाजी काळे आहेत, मी आता त्यांची फोनवर बोललो, परंतु खेड तालुक्यामध्ये आदिवासी भागामध्ये मग ती कामं असतील, रस्ते असतील, कुठली कामं असतील ती पारदर्शकपणे झाली पाहिजे अशा प्रकारचा माझा संपूर्ण अधिकाऱ्यांना इशारा आहे। आमदार साहेब कार्यक्षम आहेत, ते करतीलच, तरी पण मी खेड तालुक्यामध्ये आल्यानंतर मी माझ्या ग्रामीण भागामध्ये कुठेही रोडचं काम असेल, कुठलं काम, कुठल्या दर्जाचं काम जर झालं तर त्यांना आम्ही सुट्टी देणार नाही, अशा प्रकारचा माझा आदिवासी वादळ म्हणून माझा विचार आहे। आणि ती जी आमची भीमाशंकरची ट्रस्टी आहे त्या ट्रस्टीमध्ये आमचा आदिवासी माणूस कोणतरी एक त्या ठिकाणी घेतला पाहिजे। त्या ठिकाणी आदिवासी जे पुजारी आहेत भीमाशंकरच्या माध्यमातून त्या ठिकाणी बरेच जुने आणि पिढ्यानपिढ्या चालत आलेले ते खरे वारसदार, खरे पुजारी हे आमचे आहेत आणि आमच्या आदिवासींच्या जमिनीमध्ये हे एवढं मोठं भव्य दिव्य असं उभं राहिलं आहे। त्या ठिकाणी प्रत्येक गोष्ट होणारी ती आदिवासी बांधवाला विचारली गेली पाहिजे आणि जिथं जिथं आदिवासी बांधवावर अन्याय होईल तिथं हे वादळ जुन्नरून धडकल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारचा माझा थेट अधिकाऱ्यांना इशारा आहे। आरोग्याचा जो प्रश्न आहे, दळणवळणाचा जो प्रश्न आहे डेहण्याला, खरं तर डेहण्याला आरोग्य खरं तर त्या ठिकाणी आमचा खरं तर उप जिल्हा रुग्णालय जर झालं तर आमच्या ग्रामीण भागातल्या सर्व लोकांना त्या उपरुग्णालयाचा फायदा होईल आणि अशी आमची मागणी आहे। आम्ही अमोल कोल्हेंना पत्र देतो, आम्ही आमदारांना पत्र देतो आणि आम्ही पालकमंत्री अजितदादांकडे पाठपुरावा घेतो आणि त्या डेहण्याचा आमचा रुग्णालय जिल्हा झाला तर निश्चितपणे त्या ठिकाणी आदिवासी भागामध्ये चांगलं काम होणार आहे। आणि या ठिकाणी जे दळणवळणाचा प्रश्न आहे, एसटी असेल, एसटी लवकर जात नाही आणि या डबडा गाड्या आहेत, मी खरं तर शासनाला सांगू इच्छितो की आम्हाला